सगळी साफसफाई करून झाली की शेवटला एकच उरतो म्हणजे बेडरूम. नमस्कार मंडळी. तर तुम्हाला माहिती आहे माझी साफसफाई चालूच आहे. तर माझा बेडरूमची साफसफाई करायची बाकी आणि अजून बरीच आहे. पण जोपर्यंत गणपती बाप्पा बसत नाही तोपर्यंत साफसफाई काय संपत नाही. सगळ्यांचंच असं होतं. तर मी आज विचार केला चल मी आज बेडरूम साफ करून घेते. सगळी धूळ काढत होतो या मशीनमधून. इतकी धूळ निघत होती त्या POPमधून आणि कपाटाच्या वरती पण सर्वात जास्त धूळ, कारण माझं सामान बहुतेक तरी मी सगळं तिथेच ठेवते जिथे मला जागा होत नाही. मग काय फॅन वगैरे पुसलं, सगळं आवरून झालं आणि नंतर माझे सगळे डबे वगैरे होते मेकअपचे ते नीट सेट करून ठेवत होती. पटकन रेडी झाली कारण मला घरी जायचं होतं. आज होती पिठोरी अमावस्या. जेव्हा श्रावण संपतो आणि पहिलीच अमावस्या असते त्याला पिठोरी अमावस्या बोलतात. तर आमच्या इथे पिठोरी घेऊन धुवायला जातात बाहेर, म्हणजे गावातच आमच्या विऱ्यावरती. तर सगळ्या मुली वगैरे, मुली बायका सगळ्या जातात धुवायला. तर आम्ही गेलेलो, ही लोकं येत होती. मग काय सूपात जी नेतात ते सूप पण धुतात, त्याच्यावरती जो कापड असतो तो धुतात आणि मग पूर्ण पिठोरी त्या पाण्याने धुतात. काही जण घरी धुतात, पण आम्ही पहिल्यापासून प्रथा आहे की आम्ही विऱ्यावरतीच जातो धुवायला. आणि मग तिथे छोटीशी रांगोळी काढतात, विडा वगैरे ठेवतात, हळद कुंकू वाहतात आणि तिथे आपली पिठोरी ठेवायची. आणि अचानक आला पाऊस. मोठा व्लॉग मी बनवला, लवकरच अपलोड होईल आणि तुम्हाला खूप आवडेल बघायला. मग येताना पिठोरी डोक्यावर घेऊन यायची असते, मग थोडा वेळ बाहेर ठेवायची आणि त्याच्यानंतर घरात नेतात. मग पूजा वगैरे सगळे असते. तर मी काकाकडे केलेली सगळी पूजा वगैरे आणि ह्याला मी सोडवायला सांगितलं, पण याने माझं कामच वाढवून ठेवलं. मग पूजा वगैरे केली आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.